जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरासाठी मंजूर 4,37,00,000चा निधी परत जाणार नाही। नगराध्यक्ष अभिजित पाटील यांची विश्वास। राजकीय मतभेद असूनही शहादा शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक एकसोबत काम करणार। शहादा शहराच्या विकासावरून नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात संघर्ष सुरू होता, मात्र काम पालिका हद्दीत असल्याने पालिका काम करणार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहराच्या विकासासाठी शासनाकडून मंजूर झालेला तब्बल 4,37,00,000 रुपयांचा निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही, असा ठाम विश्वास नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केला आहे। नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर शहरात राजकीय मतभेदांमुळे विकासकामांवर परिणाम होईल का, निधी खर्च होईल की नाही, अशा चर्चा सुरू होत्या। मात्र शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र येऊन काम करतील आणि आलेल्या निधीचा 100% वापर करून विकासकामांना गती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। सध्या निधीच्या खर्चाबाबत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काही मतभेद असले तरी काम नगरपालिका हद्दीत असल्यामुळे विकासाची कामे नगरपालिकेमार्फतच केली जाणार असल्याचे पालखीचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। निवडणूक झाल्यापासून शहरांमध्ये ज्या प्रकारचा मॅन्डेट लोकांनी दिलाय, तर एक साहजिक संभ्रम लोकांमध्ये असा होता की शहराचा विकास होईल की नाही, राजकीय वादामध्ये जो निधी शासनाच्या माध्यमातून येतो तो खर्च होईल की नाही आणि शहराचा विकास होईल की नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये होते किंवा आहेत। ते प्रश्न दूर करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत शासनाचा आलेला निधी परत जाणार नाही। त्या उलट जास्तीत जास्त निधी शहरासाठी कसा येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत। राजकीय मतभेद थोड्याफार प्रमाणात जरी असले तरी सर्वजण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत। येणाऱ्या काळामध्ये जो पण निधी असेल तो निश्चितपणाने वेळेत खर्च केला जाईल। शहरवासियांना कुठल्याही प्रकारचा त्याचा त्रास होणार नाही हे आश्वासन देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती। जे प्रश्न पत्रकारांनी विचारले त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही उत्तरं दिलेली आहेत। परंतु शहरवासियांना या निमित्ताने पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की जास्तीत जास्त कामं शहराची कशी होतील याच्यासाठी आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक असतील सगळेजण आम्ही कटिबद्ध आहोत। निधीचे किती पैसे होते? खास करून अल्पसंख्याक निधीचे 4,37,00,000 रुपये होते। तो निधी खर्च करत असताना तो नगरपालिका खर्च करेल की PWD खर्च करेल असा वाद सुरू आहे। नगरपालिकेच्या अखत्यारीतले काम असल्यामुळे आणि सक्षम डिपार्टमेंट बांधकाम विभाग नगरपालिकेकडे असल्यामुळे ते काम नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारचा आग्रह आमचा आहे। आमच्यात थोडेफार मतभेद जरी असले तरी निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये तो संपूर्ण निधी आहे त्या जागेवर खर्च 100% आम्ही करणार।